आपण सगळ्यांनी आता मी आपल्याकडून अपेक्षा हेच करतो की आता मजबूतीने आपल्याला लढायचं। नगर परिषदमध्ये आपल्याकडे मागच्या वेळी 2 होते, 2 सीट आपण निवडून आणलो होतो, त्यावेळेला काहीच नव्हतं। आता इतका मोठा फौज आहे, हे मला वाटते परवाचा बालू तुमचं त्याने दिलेला इंजेक्शन पेरामायसिन कुरखेड्याला तेच आहे ना रिझल्ट, ते व्हायब्रेट हा रिझल्ट, म्हणजे तिकडे पेरामायसिन दिल्यामुळे आज रिझल्ट चांगला आणि ह्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट तिकडे आहे। आता ह्यांना द्यावं लागेल पेरामायसिन असं आहे। तर ते असं आहे, कारण कार्यकर्ता आले तर जरा आम्हालाही बोलायला चांगला वाटते आणि तुम्हालाही उत्साह वाटते, आमचाही उत्साह वाटते, तुमचाही वाटते। मग तुमच्याकडे नेतृत्व आहे, बाकीचे काय सगळे कुबडे आहेत, अपन इंडिपेंडेंट आहो। मेरे को किसी के कंधे पे बंदूक रखने का, मैं अपना बंदूक पकड़ के मैं मार सकता हूँ, उनको तो कंधे पे बंदूक रखना ही पड़ेगा। कल AK-103 रशियन मुख्यमंत्री पकड़े ना, हाँ, अगर वो नरेटे को बोलेंगे तो उसको किसी के कंधे पे बंदूक रखना पड़ेगा, मेरे हाथ में दे तो मैं सीधा फायर करूंगा। इतना फरक है, तर हे आहे फरक। म्हणून ते आपल्याला इंडिपेंडेंट आपल्याकडे नेतृत्व असल्यामुळे ज्याच्याकडे आपण जाऊ शकतो, त्या माणसाकडे आपण जाऊ शकतो, ते धर्मराव बाबा आहे। ज्यांच्याकडून आपल्याला कामं घेऊन आपल्याला पुढे जाता येईल, ते धर्मराव बाबा। म्हणून नगर परिषदमध्ये तुम्ही इलादार बसा, काय थोडा जे वॉर्डामध्ये आपल्याला जे संभाव्य दिसते, गडचिरोली असेल, आरमोरी असेल आणि वडसा आहे, तर काय कामं म्हणजे जे उमेदवार संभावित उमेदवार ते आपल्याला ज्या कॉन्स्टिट्युशनमध्ये आपल्याला निवडून आणता येईल त्या तिथे थोडा लक्ष द्या। म्हणजे 4-5 काम आपण तिकडे केलं तर लोकांना विश्वास वाटते की नाही कुठेतरी राष्ट्रवादीकडून काम होतं, तर कुठेतरी आपल्याला हे थोडे मागे दिसून येईल। कोणतीचा विचार करताय आणि सिरोंचाचा विचार, त्यासाठी स्लोगन तुम्हाला सांगत आहोत। तद्वतच आपले सर्वांचे नेते धर्मराव बाबा आत्राम साहेबांवर प्रेम करणारे सर्व जनता जनार्दन बंधूंनी बघितले। आपण सगळ्यांनी आता मी आपल्याकडून अपेक्षा हेच करतो की आता मजबूतीने आपल्याला लढायचं। नगर परिषदमध्ये आपल्याकडे मागच्या वेळी 2 होते, 2 सीट आपण निवडून आणलो होतो, त्यावेळेला काहीच नव्हतं। आता इतका मोठा फौज आहे, हे मला वाटते परवाचा बालू तुमचं त्याने दिलेला इंजेक्शन पेरामायसिन कुरखेड्याला तेच आहे ना रिझल्ट, ते व्हायब्रेट हा रिझल्ट, म्हणजे तिकडे पेरामायसिन दिल्यामुळे आज रिझल्ट चांगला आणि ह्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट तिकडे आहे। आता ह्यांना द्यावं लागेल पेरामायसिन असं आहे। तर ते असं आहे, कारण कार्यकर्ता आले तर जरा आम्हालाही बोलायला चांगला वाटते आणि तुम्हालाही उत्साह वाटते, आमचाही उत्साह वाटते, तुमचाही वाटते। मग तुमच्याकडे नेतृत्व आहे, बाकीचे काय सगळे कुबडे आहेत, अपन इंडिपेंडेंट आहो। मेरे को किसी के कंधे पे बंदूक रखने का, मैं अपना बंदूक पकड़ के मैं मार सकता हूँ, उनको तो कंधे पे बंदूक रखना ही पड़ेगा। कल AK-103 रशियन मुख्यमंत्री पकड़े ना, हाँ, अगर वो नरेटे को बोलेंगे तो उसको किसी के कंधे पे बंदूक रखना पड़ेगा, मेरे हाथ में दे तो मैं सीधा फायर करूंगा। इतना फरक है, तर हे आहे फरक। म्हणून ते आपल्याला इंडिपेंडेंट आपल्याकडे नेतृत्व असल्यामुळे ज्याच्याकडे आपण जाऊ शकतो, त्या माणसाकडे आपण जाऊ शकतो, ते धर्मराव बाबा आहे। ज्यांच्याकडून आपल्याला कामं घेऊन आपल्याला पुढे जाता येईल, ते धर्मराव बाबा। म्हणून नगर परिषदमध्ये तुम्ही इलादार बसा, काय थोडा जे वॉर्डामध्ये आपल्याला जे संभाव्य दिसते, गडचिरोली असेल, आरमोरी असेल आणि वडसा आहे, तर काय कामं
म्हणजे जे उमेदवार संभावित उमेदवार ते आपल्याला ज्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आपल्याला निवडून आणता येईल त्या तिथे थोडा लक्ष द्या. म्हणजे चार पाच काम आपण तिकडे केलं तर लोकांना विश्वास वाटते की नाही कुठेतरी राष्ट्रवादीकडून काम होतं आणि कुठेतरी आपल्याला हे थोडे मागे दिसून येईल. सर, आता समोरचे जे इलेक्शन आहेत ते आपली भूमिका म्हणजे स्पष्ट आहेत का, वेगळे म्हणजे लढण्याची का पक्ष म्हणजे युक्तीसोबत लढण्याची आहे? नाही, आता मी नुकताच आपण आज मी सांगितलं यापूर्वी मी बोललो होतो की आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे लढू, परंतु आता आम्हाला डायरेक्शन झालेलं आहे की आता सध्या काय आपण असं प्रकारचं स्टेटमेंट देऊ नका. आपल्याला महायुती करायचं आहे. महायुतीच्या माध्यमातून आपल्याला एक होऊन आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस, BJP, शिवसेना तिघे मिळून लढायचं असं प्रकारचं सर्वसाधारण डायरेक्शन आहे. अजून स्वराज संस्थेची जेवढी जे काही निवडणूक आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हे किती अंदाजे आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सीटे आणण्यात सक्षम राहील? आम्ही तर 30 सीट निवडून आणू शकतो अशा प्रकारचा सक्षम पक्ष तयार झालेला आहे आता. ठीक आहे सर, धन्यवाद.